सुरुवातीलाच बातमी येत आहे अवकाळी पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, वातावरण बिघडले, चिंता वाढली। आज आहे 9 मे 2024 गुरुवार। आज राज्याच्या बऱ्याचशा भागांना हवामान खात्याने मोठ्या अवकाळी पावसाचा इशारा दिलाय। आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह मोठा जोरदार मुसळधार पाऊस पडेल, तर काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह झालेला आपल्याला आज पाहायला मिळू शकतो। तर मित्रांनो, जाणून घेऊ सविस्तर माहिती, पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वच परिसरामध्ये आज दुपारनंतर वातावरणात बदल होऊन रात्रीपर्यंत काही भागात मोठा जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह होईल। त्यासोबतच सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला विदर्भातील काही भागांमध्ये रात्री दरम्यान पाहायला मिळेल। यामध्ये अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर या सर्वत्र परिसरामध्ये, जिल्ह्यांमध्ये, गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये देखील आजच्या दरम्यान पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। तसेच पुढील 48 तास पावसाचे वातावरण सर्व महाराष्ट्रात राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली। उत्तर महाराष्ट्रात पहिले स्थान नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये देखील आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत ढगाळ वातावरण निर्माण होईल। काही परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मात्र नंदुरबारच्या परिसराला पावसाचा जोर काहीसा जास्त राहू शकतो असा हवामान खात्याचा अंदाज आहे। तसेच मित्रांनो, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये देखील आज सायंकाळी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाला सुरुवात होईल, तर रात्री दरम्यान वादळी वारा आणि थोडा विजांचा कडकडाट देखील पाहायला मिळू शकतो। त्यासोबतच कोकणात देखील आज रात्री तुरळक ठिकाणी भाग बदलत हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या सर्वत्र परिसराचा समावेश असेल। तसेच उद्या, परवा आणि 13 मे पर्यंत राज्यात अवकाळी पावसाचे सावट कायम राहील असे हवामान खात्याचे मत आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।